आज भारतभर मंजुमल बॉईज आणि अविशम सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. OTT वरील पंचायत, फॅमिली मॅन सारख्या वेब शोचे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा विषय हाड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. संगीत प्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित हा या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. विषय हाड चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. बर्ड बॉयज एंटरटेनमेंट आणि कोल्हापूर टॉकीज याची निर्मिती असलेला विषय हाड चे निर्माते गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथालेखनही केलं आहे. चल 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 पळ 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 कोण पळते पुढे असं म्हणत विषय हाडचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्रामीण निम शहरी भागातील एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं पोस्टरवर दिसतात. त्या सर्वांच्या पुढे एक बाईक आहे. त्यावर एक तरुण आणि तरुणी आहे. पुढे रस्ता बंद आहे असं लिहिलेलं फलक दिसतो आहे आणि विषय हाड हे शीर्षक येतं. येत्या जुलै महिन्यात डायरेक्ट थिएटरमध्ये असं रांगड्या कोल्हापुरी भाषेत लिहिलेलं वाक्य विषय हाडच्या प्रदर्शनाची घोषणाही करत सर्वांच्या पुढे पळणाऱ्या बाईकवर बसले आहेत. मुख्य भूमिकेतील पर्ण पेठे आणि सुमित या चित्रपटाच्या निमित्ताने पर्ण आणि सुमित प्रथमच एकत्र आले असल्याने प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्ण सुमितच्या जोडीला हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपिन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. दिग्दर्शक सुमित यांनी दीपक भिकाजी माडकेर यांच्या साथीनं चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन केलं आहे. नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित पाटील, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं असून ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वेशभूषा सायली घोरपडे यांची तर संकल्पना सौरभ प्रभुदेसाई यांची आहे. DOP अभिषेक शेटे आणि जय पारिख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संदीप गावडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. जुलैमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.